गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग मित्रांनो, काल कुठलंही कारण नसताना मार्केट चांगल्यापैकी फॉल झालं आणि बऱ्याचशा लोकांना असं वाटलं असेल की मार्केट आता डाऊन साईडला जाईल. पण मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की डाऊन साईडला 21,500चा खूप मोठा सपोर्ट आहे. जर तो ब्रेक केला तरच मार्केट खाली जाईल. परंतु तुम्ही पाहिलं असेल, काल मार्केट 21,490 पासनं पुन्हा रिव्हर्स फिरलं आणि तिथेच बंद झालं. आणि मित्रांनो, आज आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट 100 पॉईंट प्लस गॅप अप ओपन होत आहे. म्हणजेच मार्केट ओपन व्हायलाच आता 21,600च्या वरती गेलेलं आहे. म्हणजे विचार करा की मार्केटमध्ये बुलिश रन कसा चालू आहे. जेव्हा मार्केटमध्ये बुल रन चालू असतो तेव्हा हे असंच घडत असतं की एखादा इंट्राडे असा येतो की काही कारण नसताना मार्केट फॉल होतं. कारण जे मोठे बोके असतात, ज्यांनी फार मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केलेली असते, ते कधीही आपली इन्व्हेस्टमेंट काढून घेऊ शकतात प्रॉफिट बुकिंगसाठी. आणि जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा ते ओव्हरनाईट पुन्हा बाय करतात आणि मार्केट पुन्हा शूटअप होतं. आता याच्यामागे ग्लोबल क्यूजसुद्धा आहेत. कारण काल जर तुम्ही US मार्केट पाहिलं असेल तर US मार्केटसुद्धा फार शूटअप झालं. कारण गेले बरेच दिवस US मार्केट स्ट्रगल करत होतं. परंतु काल शॉर्ट कवरिंग फार मोठ्या प्रमाणात आलं US मार्केटमध्ये आणि US मार्केट खूप शूटअप झालं, ऑलमोस्ट 2%. आता त्यांच्या दृष्टीने 2% म्हणजे खूप झालं, कारण त्यांच्या मार्केटची साईज फार मोठी आहे. आता त्याच्यामुळे आपली सुद्धा एकदम चांदी झालेली आहे आणि मार्केट एकदम शूटअप झालेलं आहे. म्हणजे साहजिकच आहे की मार्केटमध्ये सध्या रेंज काय असू शकते. रेंज तुम्ही लक्षात घ्या, डाऊन साईडला 21,490 म्हणजे जी काल जो लो टच केलेला आहे तो एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि अपसाईडला 21,850. आता जर तुम्ही पहा की आज इंट्राडेमध्ये जर 21,770 जर क्रॉस झाला तर मित्रांनो मार्केट फार बुलिश असेल. म्हणजे 21,770 जर क्रॉस झाला तर तुम्ही डोळे झाकून कॉल बाय करू शकता आणि मार्केट तुम्हाला 21,850 पर्यंत गेलेलं जायला पाहायला भेटेल. फक्त 21,770चा हार्डल क्रॉस केला पाहिजे. आता हे कधी होऊ शकतं आणि का होऊ शकतं? तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला गेले 2-3 दिवस सांगतोय की गुरुवारी संध्याकाळी आफ्टर मार्केट रिझल्ट्स येत आहेत इन्फोसिस आणि TCSचे. ते जर अपेक्षेपेक्षा चांगले राहिले ना मित्रांनो, तर तो एक ट्रिगर पॉईंट होऊ शकतो की मार्केट 22,000ला टच करू शकतं. आणि जर त्यांचे रिझल्ट्स जर खराब झाले तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मार्केट काल जो लो बनवलेला आहे तर तो लो मार्केट ब्रेक करू शकतं. आणि तो जर लो मार्केटने ब्रेक केला तर मग मार्केट खाली येऊ शकतं. आणि मग खाली 21,200च्या आसपास त्याला पुन्हा मेजर सपोर्ट आहे. म्हणजे 200 ते 300 पॉईंट मार्केट खाली येऊ शकतं. पण जर अंदाज बांधायचा म्हटलं तर पहा, इन्फोसिस आणि TCS ह्या ज्या IT कंपन्या आहेत फार मेजर आणि मोठ्या, तर गेले 2 ते 3 वर्ष त्यांनी सतत अंडर परफॉर्म केलं. सगळे स्टॉक वर जात आहेत, फक्त ITचे वर जात नाहीत. का? तर त्यांचे रिझल्ट्स चांगले येत नाहीत. पण आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की रिझल्ट्स कसे कम्पेअर केले जातात. मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षीचे रिझल्ट्स कम्पेअर केले जातात. मग आता याचा फायदा काय होतो की गेले 2-3 वर्ष सतत रिझल्ट्स खराब आलेले आहेत. म्हणजे यावेळेस त्यांना मागच्या वेळेस जे रिझल्ट्स खराब आले त्याच्यापेक्षा चांगले आकडे घेऊन यायचे आहेत. आलं का लक्षामध्ये? त्यामुळे ह्या वर्षी खूप जास्त शक्यता आहे की मार्केट आउट परफॉर्म करू शकतं आणि चांगले रिझल्ट्स हे येऊ शकतात. बघूयात, आपल्याला शुक्रवारीच कळेल. पण एक गोष्ट आहे की जर इन्फोसिस आणि TCSचे रिझल्ट जर मात्र चांगले आले तर मग मात्र फार चांगली रॅली आपल्याला पाहायला भेटू शकते आणि आय होप तसं यावं. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला ही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडते का, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.